नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर येथे आणि तेथील रेंगडी गावामध्ये आपण इथे आहोत आणि तिथल्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. तर माहेरच्या आठवणी आता निघणारच, तेव्हा आपण जाणार आहोत त्यांच्या बरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. बालपणी असताना होते तिचं स्वतःचं घर. बालपणी असताना होतं तिचं स्वतःचं घर. लग्नानंतर झालं मात्र ते माहेर. लग्नानंतर झालं मात्र ते माहेर. पाठवणी केली सासरी, पाठवणी केली सासरी, देऊन माहेरचा आहे. तेव्हा ह्या ताया जेव्हा सासरी जातात तेव्हा माहेरच्या आठवणी या येतच असतात. पण माहेरी आल्यानंतर मग माहेर बद्दल खूप काही गप्पा टप्पा केल्या जातात, खूप काही आठवणी व्यक्त केल्या जातात. आणि त्यासाठी मी ताईंबरोबर जाणार आहे त्यांच्या माहेरच्या आठवणीमध्ये. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई, तुम्ही इथे यायचंय, या. ताई, तुझं नाव सांग. पूजा प्रवीण कासोडे. पूजा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 6 वर्ष. माहेर कुठलं? कोकण. कोकण. कोकणातले असं आहे? हो. चेडू कोकणातली आहे? हो. आणि भाऊजी काय करतात? गाडीवर ड्रायव्हर आहेत. गाडीवर असतात. पण ताई, 6 वर्ष झालेली आहेत, तू कोकणातली आहेस आणि इथे तू आलेली आहेस, लग्न होऊन इथे सासरी आलेली आहेस. आपल्या कोकणातल्या सगळ्या परंपरा वेगळ्या, चालीरीती वेगळ्या, इथल्या काही वेगळ्या असतील. मग त्या ऍडजस्ट करायला खूप वेळ लागला तुला? वेळ लागला, खूप वेळ लागला. हो. माहेर आठवतं? कोणाची आठवण येते, आईची की बाबांची? दोघांची. काय सांगशील आईबद्दल, बाबांबद्दल? असा कुठला प्रसंग आठवते बालपणातला तो जो इथे सांगावा असं वाटतं? आईबद्दलचा असेल, बाबांबद्दलचा असेल? तसं काही नाही, बालपणाचं काही नाही. पण आपलं लग्नाला आले नव्हते. लग्नाला आले नव्हते दोघं पण. आई आणि बाबा लग्नाला आले नव्हते. का आले नव्हते? लव्ह मॅरेज. अजून बोलणं होतं आईशी, बाबांशी बोलणं होतं? आता होतं. आता होतं. तर आज ह्या माध्यमातून मला कल्पना आहे की तो त्रास किती होत असेल तुला. हे दुःख असणारच आहे की तुझ्या स्वतःच्या लग्नात आई बाबा उपस्थित नव्हते. पण आज या माध्यमातून काय तू त्यांना सांगशील, काय त्यांना सांगावं असं वाटतंय तुला? 6 वर्ष झाली पण ती अजून आली नाहीत घरी. अजून माझ्या घरी आले नाही. त्यांना कधी बोलवलंस तू? खूप वेळा बोलवलं. काय म्हणाले? येऊ म्हणाले? येतो बोलले पण अजून आलं नाही. येतील, नक्कीच येतील. पण सासरी कसे आहेत सगळे? छान आहे. सासू कशी आहे? छान आहेत. सासू छान आहे. कुठे सासू? कुठे ही सासू? सासूबाई या इथं. बरं, इथं या इथं. काय सांगशील सासूबद्दल? काही नाही, आहेत, छान आहेत. सांभाळून घेतात ते सगळं. आईची आठवण होऊन देत नाही. आई सारखीच माया कर. क्या बात आहे. मला सासूबाईंना विचारायचं, सासूबाई कशी आहे सून तुमची? मस्त आहे. हा, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सासू सुनेसाठी. आणि 6 वर्ष झालेली आहेत ना? आणि 6 वर्ष झालेली. आणि तू या निमित्ताने ताई, तू माहेरी आलेली आहेस आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. एक उखाणा तर झालाच पाहिजे पटकन. सासूबाई चालू नको, सासूबाई. अरे लगेच चटकली सासू. हा. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने, प्रवीण रावांचं नाव घेते पती पत्नी या नात्याने. क्या बात आहे. खूप छान.
आणि नक्कीच लवकरात लवकर आई बाबा नक्कीच येतील इथे तुझा संसार बघण्यासाठी, तुझ्या घरी, तुझ्या हक्काच्या तरी यावं अशीच अपेक्षा आहे. नक्की नक्कीच नक्कीच येतील. ताई तू बसू शकते. ताई तुझं नाव सांग. आकांक्षा कीर्ती कासुर्डे. भाऊजींचं नाव कीर्ती. हो. भाऊजींचं नाव कीर्ती आहे. हो. वेगळंच नाव आहे भाऊजींचं कीर्ती. हो. माझी एक मैत्रीण होती कीर्ती. हा माझी पण आहे. माझी बेस्ट फ्रेंड आहे, तिचं नाव पण कीर्ती. तिचं नाव पण कीर्तीच आहे. हा मग मैत्रीला हाक मारताना भाऊजी येतात धावत. माहेर कुठलं तुझं? तळोशी. आणि सासर कुठलं? सासर अर्थातच हे. आणि सासर माहेर मध्ये किती अंतर आहे? बाईक वरून 20 मिनिट लागतात जायला. बाईक वरून 20 मिनिटं. हो. हा म्हणजे भाऊजी पुढे तुम्ही मागे. कसली 20 मिनिटं लागतात? 1.5 तास लागत असेल? नाही 20 मिनिटात जात होतो. व्हेरी गुड. दिवसातून किती वेळा माहेरी जाणं होतं? 20 मिनिटं तर लागतात. नाही असं काही फंक्शन वगैरे असेल, फंक्शन वगैरे बर्थडे कोणाचा असेल, बर्थडे असेल तर कोणाचा. आणि मग माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोण येतं? आई की बाबा? मामा. मामा येतो. तसं तर माझं माहेर आकोशी, पण मी लहानपणापासून माझ्या आजोळामध्ये राहिले. फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मी मामानीच आमचा सांभाळ केलाय. आई, मी, माझा भाऊ. अच्छा. त्याच्यामुळे पहिल्यांदा आठवतात ते मामासाठी. हो. डोळे पाणवलेत तुझे. हो. काय सांगशील मामांबद्दल? काय असा प्रसंग आज मी आहे एवढं, म्हणजे माझं ते सपोर्ट करतात मला प्रत्येक गोष्टीमध्ये. जरी त्यांना समोरचं कोण म्हणलं की तुमची गौरी अशी, म्हणजे असतंच ना आता फॅमिलीमध्ये, किंवा आता मुलगी म्हणताना काही ना काहीतरी होणारच की तुमची गौरी अशी तशी. त्यांचं तसं नाही. माझी गौरी मला माहिती आहे कशी येते. लहानपणापासून मी तिला सांभाळलंय. मग ते काहीही असो, ते माझ्या पाठीमागे सपोर्ट म्हणजे असतोच त्यांचा. म्हणजे अख्खं जग एकीकडे गेलं तरी चालेल, पण माझे मामा माझ्यासोबत पाहिजे. जर कळत न कळत मामा मी तुमचं मन दुखवलं असेल तर सॉरी. एखाद्याच्या लाईफमध्ये मुलगीच्या लाईफमध्ये तिचा वडील हे असतो आधारस्तंभ, तसं मामा माझे अजूनपर्यंत माझे तेच आधारस्तंभ आहेत. म्हणजे वडिलांची उणीव मला त्यांनी कधीच हे करून नाही दिली काहीही. म्हणजे आपण ते खूप लाड करतात. इव्हन त्यांची मुलगी ना तिच्यापेक्षा ते मला जास्त जपतात. एक किस्सा सांगते लग्नातला. तर माझी फ्रेंड मला बोलली की गौरी, ज्यावेळेस तुझं लग्न चालू होतं ना, तर मामा वरती जाऊन रडत होते. तर तुम्हाला सीन आठवतो असा. आणि माझी आई मामीपेक्षा माझे मामा लग्न ठरे बसून त्यांच्या डोळ्यामध्ये सारखं पाणी येतं. आणि आता पण मी घरी गेले तर मला तेच पहिल्यांदा घरामध्ये लागतं. असं माहेर म्हणलं की मामाच. क्या बात आहे, किती गोड आहे ताई. पण आता 4 वर्ष झाले तुझ्या लग्नाला. सासर तुमचं समोरच आहेत. हा एक छानसा उखाणा होऊन जाऊ दे. चांदीच्या ताटात सोन्याची चहीन, कीर्तीरावांचं नाव घेते अतुलची बहीण. वा, ताई खूप छान वाटतंय तुझ्याशी बोलून. आणि खरंच तू इतकं छान माहेर बद्दल बोललीस, सासर बद्दल इतकं छान बोललीस. खूप छान वाटते ताई. तू बसू शकते. माहेरच्या आठवणी ह्या अशाच असतात. कधी चेहऱ्यावरती हसू असतं, कधी डोळ्यात पाणी असतं. पण आता ह्या सगळ्या ताया खूप अशा जरा भाऊक झालेल्या आहेत. पण या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी आणि वातावरण खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत. आपल्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 14 ताया आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत लकी ड्रॉ मधून. या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या ताई गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या 14 ताई? त्यांनी हात वरती करायचं आणि उभं राहायचंय. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असतो अर्थातच स्टॅच्यूचा. की आपण हा खेळ नेहमीच आपल्या लहानपणी खेळत आलेलो आहोत. त्याच खेळाची आठवण करून देणार आहे मी. फक्त इथे काय होणार आहे की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती या सगळ्या ताया नाचणार आहेत.
आणि एकाच क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं आणि जी ताई हलेल ती ताई बाद, जी ताई हलणार नाही, अशा 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तेव्हा सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी हा म्युझिक प्लीज. नाही तिथं नाही काय वाजतच नाही. हा नाही इकडं या ताईने तोंडच फिरवलं तिथे. हा क्या बात आहे. मावशी तू कर ना. लाजू नको. ये तर इथं नाही काय येत. हा इथं आजोबा इथं असते इथं कुठेतरी, त्यांना पण बघू दे. आजोबा कुठे आहेत? अरे आजोबा इथं या तुम्ही. येऊ त्यांना काय होते. आजोबा इथं थांबा. आजोबा आलेले इथं समोर. हा काय सांगशील आजोबांना? मला तुम्ही लय आवडता. असं बोला. अहो 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 ऐका ना. अहो ऐका ना. मला तुम्ही लय आवडता. मला तुम्ही लय आवडता. मला तुम्ही लय आवडता. मला तुम्ही लय आवडता. पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. बरोबर आहे. त्या बात एकदा जोरदार टाळ्या आजी आजोबांसाठी झाल्या पाहिजे. जाता 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 बोला ना, मला तू खूप आवडते. नाही नाही बोला ना. बोला ना. मला कल्पना नाही, बोलत नसले तरी पण त्यांच्या मनामध्ये खूप आहे. हाय की नाही? मनात आहे ना ते. त्यांचं खरं खूप प्रेम आहे. हाय खरंच आहे. हाय ना. हा मग ते बोलत का नाही? ते लाजते ती. आणि तू काय कमी लाजते वय? क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. किती गोड आजी आणि किती गोड आजोबा होते. आजोबा क्या बात आहे. आणि सुरू करूया आपला हा खेळ आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा करून पाहिजे. जरा करून पाहिजे. जरा करून पाहिजे. जरा करून पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. मी आउट ना. तू बाद झाली ते बसू शकते. आई तू पण हल्लीस इथं. आजी आजी ये तू पडी. आता इथे मी पड्या तू पण हल्ला. या इथे. या 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. या 10 ताया आल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे आहेत वेगवेगळ्या रंगाचे. ते तुकडे जोडायचे आहेत. जोडल्यानंतर ती एक रिंग तयार होईल आणि ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. लहानपणी आपण हे सगळे खेळ खेळलेलो आहोत. ठीक आहे. ओके चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि वेळ सुरू होते. 1 2
हा म्हणा किती घाई आहे. 3 म्हणालोच नाही मी. 1 2 3. व्हेरी गुड, मस्त, क्या बात आहे. पुढे मारत नाही, निसटली पुन्हा तिथे जागेवरती जायचंय. हा एक पाच. व्हेरी गुड. एक. हा हो 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 एक. हा लवकर लवकर लवकर. हा मस्त. हा हा होऊन. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा थोडा. हा 1 मिनिट. ताईंनी हे असं वर्तुळ केलं होतं. हे कुठलं वर्तुळ आहे देव जाणे. हा प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे तिने. ताई कुठलं वर्तुळ आहे हे. हा क्या बात आहे. धड इथंच पकड. हा हा होईल आजच्या दिवसात. हा उड्या मारत या. क्या बात आहे. एक शबात. तगडाक तगडाक तगडाक. एक शबात. तगडाक 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 तगडाक. व्हेरी गुड. 2 टाळ्या होऊन जाऊ दे. 2 टाळ्या. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. या 5 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. आणि हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती सुई आणि धागा आहे. त्या सुईत धागा बरोबर ओवायचे आणि सुईत धागा ओवल्यानंतर सुई असं ओरडायचंय. त्यानंतर ती सुई तशीच ठेवायची. हा तशीच घेऊन यायचं नाही. पुढे जे टोचायची बिचायची तिथेच ठेवायची. आणि लंगडी घालत घालत तिथे समोर त्या लगोऱ्या पडल्यात तिथे जायचं आणि त्या रिंगणामध्ये बरोबर त्या लगोऱ्या रचायच्यात. एकावर एक रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि मग ती सफेद लाईन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील. त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्या दोघींपैकी होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा बघूया कोण होणार आहे हुकुमाची राणी. पण त्यासाठी वेळ सुरू होते. 1 2 3. हा एकावर एक रचायचे. हा व्हेरी गुड मस्त. सुई ओढायचंय. लवकर. हा धावत जाऊन. हा लवकर. व्हेरी गुड. क्या बात आहे. नाही आमचं लक्ष इथं चिटिंग चालू होती. अरे बापरे. सुई एकावर एक रचायचे लवकर. व्हेरी गुड. हा आपलं बालपण आठवा. हा लंगडी घालत. ही कुठली लंगडी. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. हा लवकर शबाश. हा मस्त. येणार. हा लवकर. व्हेरी गुड. हा लगोरी. हा लवकर. व्हेरी गुड. हा ये बात लवकर. हा सुई असं बोलला. सुई. हा ओके. या 2 ताई सुई धागा होईपर्यंत आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि सगळे अडथळे पार करून 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. जो खेळ असणार आहे या मानाच्या खुर्चीसाठी. हा खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. पण अट अशी आहे संगीत सुरू झाल्यानंतर दोन्ही ताईंनी कंपल्सरी नाचत फिरायचे. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हाँ वो मछली हूँ मैं जिसने सारे मछुआरों पे जाल डाला. फिर भी साला घोटाला जब दरवाजे पे बिन बुलाए वो आला. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्ही दोघींचा डाग बघितला का. हा एक ताई पतंग उडवत होती आणि दुसरी मांड्या घेऊन फिरत होती तिच्या मागे. क्या बात आहे. पण खूप सुंदर आणि खूप अभिनंदन ताई तुझं. पण आजच्या भागाची जी उपविजेता ताई ठरलेली आहे तिला सुद्धा सन मराठी वाहिनीकडून मिळतोय हा कप. क्या बात आहे. व्हेरी गुड. कान घट्ट पकड असं समज भाऊजी आहे. खूप अभिनंदन. आणि ऐक याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. मी नाही काय बोललेलो आहे.
हीच ताई बोलली आहे बाबा. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. तू बसू शकतेस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आजच्या हुकमाच्या राणीसाठी.